बोलले, मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना समजलं असेल. हिंदी चांगला आहे सरांचं, मला हिंदी समजतंय. खास कर असुर्ली आणि पोर्ले या गावात 2 दिवस मागच्या 2-4 महिन्यात जे चाललंय, खरंच कारखाना एवढा वाईट आहे का हो? 30 तारखेला पगार देते ही चूक आहे का? बिलं वेळेत काढतो ऊसाची ही चूक आहे का? प्रदूषणाच्या नॉर्म्समध्ये जर तुमचं टेम्परेचर किंवा शुगर 120च्या आत असलीच पाहिजे हे जसं लिहिलंय, मग 115 असेल तर शुगर आहे का त्या माणसाला? आहे का? नाही ना. मग प्रदूषणाच्या नॉर्म्सच्या खाली जर आमचं प्रदूषण होत असेल, त्याच्या आतमध्ये पाण्याची क्वालिटी, हवेची क्वालिटी ही जर त्या नॉर्म्सच्या आतमध्ये होत असेल तर दुसऱ्या दुनियातलं कुठलंही प्रदूषण डिपार्टमेंट आमच्या कारखान्याला नावं ठेवणार नाही किंवा आम्हाला चुकीचं म्हणणार नाही. अशा परिस्थितीत हे गाववाले कोण आहेत? ते स्वतःला समजतात की आम्ही बाजीराव, आणि हे विचारत नाहीत आमचे हे शंड 150 लोक, असुर्ल्यातले 150 लोक आणि 250 कोडल्यातले लोक. हे विचारलं पाहिजे का नाही? आम्ही कारखाना खरंच चुकतोय का? जमत नसेल तर बघा, काय विचार करा, बंद करून जाऊ. आम्हाला नोकऱ्या उद्या मिळतात, आम्ही अधिकारी आहे, आम्हाला उद्या बाहेरच्या नोकऱ्या मिळतात. हा कारखाना बंद झाला तर हे मात्र तुम्हा सगळ्यांसाठी, हे इथं काम करणाऱ्या 150, 200, 250 ह्या 2 गावातले 400 लोक, त्याचबरोबर 25,000 कुटुंब देशोधडीला लागतील आणि लागलेले आहेत मागच्या काही वर्षामध्ये. तालमी आला नसता तर काय झालंय, काय होतं, यातल्या तुमच्या जुन्या सहकार्यांना विचारा. फक्त एवढंच आहे, सर्वांच्या मनातली पीडा जी आहे ती आमच्याही मनातली आहे. फक्त तुम्ही समजून घ्या, खरोखर कारखाना चुकला असेल तर आम्ही तिथं चुका दुरुस्त करू. चुकत असेल तर कुणीही यावं, समोर यावं, बोलावं आमच्याशी, आम्ही बोलायला तयार आहोत. पण कुठला तरी सोशल मीडियाला कुणाला तरी घेऊन, ज्याची लायकी नाही, ज्या मीडियाची लायकी नाही, ज्या मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये ऑफिशियली त्यांना परमिशन नाही, असला कुठला तरी मीडिया घेऊन ते बोलतायत आणि कोणतरी त्याच्यावर पोळी भाजून घ्यायचं काम करतोय गावातला पुढारी. तो कोण पुढारी आहे तो तुम्ही शोधून काढा. तुमच्या नोकऱ्या दावेला देऊ नका. प्रत्येकाला कोणीतरी रेफरन्स देता आला असला तरी तो कारखान्यात आलाय आणि कारखाना तुमचा भाकरी देणार आहे. भाकरीला लाभ मारू नका.